प्रतिभा धानोरकर बोलतायत, थेट जाऊया। सगळी पक्षश्रेष्ठी आदरणीय आमचे अध्यक्ष आदरणीय खरगेजी, सोनिया मॅडम, राहुल गांधी, आमचे केसी वेणुगोपाल, प्रभारी चेनी थल्लाजी, आपले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील, मुकुलजी वासनिक असतील, आमचे आदरणीय शिवाजीराव मोघे आहे, आमचे आदरणीय वामनराव कासावार असतील, आमचे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे, आदरणीय सुधाकरजी अडबाले सर या आणि सुनील भाऊ केदार, नितीनजी राऊत आणि महाविकास आघाडीतील सगळे घटक पक्ष, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि सगळे माझे तळागाळातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामुळे ती उमेदवारी आम्हाला मिळाली होती। आणि आता देखील माझ्या पतीच्या निधनानंतर ही जबाबदारी माझ्या खांद्यावरती या सगळ्या लोकांनी टाकली आणि मला विश्वास आहे की त्यांनी सर केलेला हा गड मी नक्की या ठिकाणी कायम ठेवील आणि त्यांनी टाकलेला हा विश्वास, त्यांनी माझ्या खांद्यावर दिलेली ही जबाबदारी मी यशस्वीपणे पार सुधीर मुनगंटीवार तुमच्या अपोजिट उमेदवार आहे भाजपचे, किती तगडी लढत तुम्ही मानता? त्यांनी दिग्गज चेहरा भाजपने उतरवलाय। आपल्याला माहित आहे की माझ्या समोर जे उमेदवार म्हणून आहे आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार, ह्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नेता म्हणून मुरब्बी असं राजकारण त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात केलं। खासदारकीची निवडणूक त्यांनी लढवली, सतत आमदार आणि विद्यमान मंत्री म्हणून ते काम करत आहे। माझ्यासाठी ही लढाई काही इतकी सोपी नाही आहे, अतिशय राजकारणाचा दांडगा अनुभव त्यांना आहे, त्याच्यामुळे ही लढाई माझ्यासाठी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशा पद्धतीची ही लढाई आहे। गेल्या निवडणुकीत बाळू भाऊने उमेदवारी मिळवताना खूप संघर्ष करावा लागला होता, तोच संघर्ष यंदा तुमच्या वाट्याला आला। गेले अनेक आठवडे चर्चा सुरू होती, मात्र निर्णय होत नव्हता। आपल्याला माहित आहे संघर्ष केल्याशिवाय माणूस मजबूत होत नाही आणि आपण बघितलं असेल की या सगळ्या संघर्षाच्या काळात मी एक स्टेटस ठेवला होता की जितना संघर्ष बड़ा होगा जीत उतनी ही शानदार होगी। त्याच पद्धतीने आपण बघितलं असेल संघर्ष जरी करावा लागला असेल तरी ही लढाई लढत असताना ही लढाई फक्त माझी वैयक्तिक लढाई म्हणून नाही आहे। आपण बघितलं असेल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा पक्ष हुकुमशाहीनं चालणारा पक्ष नाही आहे। राजा बोले आणि दाढी हाले तशा पद्धतीचा कारभार या पक्षात होत नाही। हा पक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा पक्ष आहे आणि संविधानात आपल्याला सांगितलं आहे की संविधानात लोकशाही स्वातंत्र्याचा अधिकार आहे। त्या अधिकारामुळे कोणी जर दावेदारी केली तर तो त्यांचा नैतिक अधिकार आहे। त्याच्यामुळे आताची आमची लढाई ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई आहे। ही लढाई आमची लोकशाही आणि संविधान वाचवण्याची लढाई आहे, त्याच्यामुळे सगळे एकत्र येतील आणि काम करतील। गेल्या वेळेस बाळू भाऊच्या निवडणुकीमध्ये विजय वडेट्टीवार यांची भूमिका नाकारता येण्यासारखी नव्हती, आता तुम्हाला त्यांनी शुभेच्छा दिल्या का? या निवडणुकीतही तुम्ही त्यांना सोबत घेणार आहे का? कारण की गेल्या काही दिवसात तिकिटासाठी संघर्ष पाहायला मिळाला, पक्ष म्हणून आता एकत्र असणार आहे का तुम्ही? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की पक्षाचे जे ध्येय धोरण आहे, आमचा पक्ष हा लोकशाहीवर चालणारा पक्ष आहे, भारतीय राज्यघटनेवर चालणारा पक्ष आहे। त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली असती तर पक्षश्रेष्ठीने जो आदेश दिला असता तो त्यांनी फॉलो केला असता। मला उमेदवारी मिळाली तर तो आदेश ते देखील फॉलो करतील आणि ही लढाई आमची संविधान आणि लोकशाही वाचवण्याची लढाई आहे। त्याच्यामुळे तळागाळातील सगळे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येऊन ही आम्ही लढाई लढू। उमेदवारी अर्ज कधी भरणार आहे? त्या दिवशी तुमच्या जिल्ह्यातले वरिष्ठ नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, वडेट्टीवार सोबत असणार आहे का? उमेदवारी अर्ज आम्ही नामांकन अर्ज येत्या 27 तारखेला दाखल करणार आहोत आणि पक्षश्रेष्ठी म्हणून जिल्ह्यातील आजी माजी मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत आणि विरोधी पक्ष नेते म्हणून ते 100% मी त्यांना आमंत्रण करणार आहे आणि ते त्या ठिकाणी येतील।